मुंबई मेट्रोला आता ताडपत्रीचा आधार आहे का असं म्हणावं लागतंय, कारण प्लास्टिक आणि ताडपत्रीने मेट्रो बीकेसीचं स्टेशन हे झाकण्यात आलंय। तीच ही दृश्य आपण पाहतोय। 37,000 कोटींच्या मेट्रोला आता ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतोय। पावसाचं पाणी शिरू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे। 37,000 कोटींच्या भूमिगत मेट्रो लाईन पावसामुळे बंद पडू नये म्हणून प्लास्टिक आणि ताडपत्रीचा उपाय करण्यात आलाय। ज्या मेट्रो प्रकल्पासाठी 37,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्या पावसाळी सुरक्षेची तयारी मात्र प्लास्टिक शीट आणि ताडपत्रीवर अवलंबून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ही खरं तर अतिशय लज्जास्पद गोष्ट म्हणावी लागेल, कारण कोट्यावधीचा खर्च यावर झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। मी सध्या उभा आहे बीकेसी मेट्रो स्टेशनच्या बाहेर। 37,000 कोटींचं भूमिगत मेट्रो लाईन ही सुरू करण्यात आलेली होती। मात्र या पावसापासून वाचण्यासाठी सध्या ताडपत्री आणि प्लास्टिकचा वापर आहे तो करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर हे बीकेसीच्या A3 गेट समोरचं A4 गेट आहे, त्या ठिकाणचं हे आपण दृश्य पाहिलं तर सध्या हे काम निर्माणाधीन आहे। मात्र पावसापासून वाचण्यासाठी ताडपत्रीचा वापर आहे तो करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर पहिल्याच पावसात 26 तारीखला जो मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता त्यावेळी आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरलं होतं, चिखलाचं साम्राज्य झालं होतं। त्यामुळे मेट्रोच्या ॲक्वा लाईनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते आणि अशा स्थितीत आता पुन्हा एकदा पावसापासून वाचण्यासाठी सध्या प्लास्टिकच्या शीट्स आणि ताडपत्र्यांचा वापर सध्या केला गेल्याचं आपलं चित्र हे सध्या पाहायला मिळतंय। सध्या काही ठिकाणी काम आहे ते सुरू आहे। त्यामुळे पहिल्याच पावसात जेव्हा आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरल्यानंतरची खबरदारी म्हणून ही आपण बघतोय की ताडपत्रे असतील याशिवाय प्लास्टिक शीट्स असतील त्याचा वापर करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच ही मेट्रो सेवा आहे ॲक्वा लाईन आहे ती सुरू करण्यात आलेली होती। मात्र पहिल्याच पावसाचा फटका बसल्यानंतर सध्याचे हे आपण चित्र पाहतोय की काही स्थानकात ज्या ठिकाणी पाणी शिरण्याचा शक्यता आहे त्या ठिकाणी काही शीट्स आणि ताडपत्री लावल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिकवंसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।